नमस्कार, रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत असा वाटाणा घालून मसाले भात बनवणार आहोत। खूपच टेस्टी आणि अर्ध्या तासात बनणारा आपला भात आहे। आणि आता सध्या बाजारामध्ये खूपच छान असे वाटाणे आलेले आहेत आणि खूपच छान असे गोड आहेत, तर ते तुम्ही आणून त्याचा वाटाणे भात बनवू शकता। खूप टेस्टी आणि झणझणीत आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून रेडी होणारा आपला भात आहे। तुम्ही तो लहान मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता। तर सर्वप्रथम एक मसाला रेडी करूया। त्यासाठी हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरे ह्याची छान मिक्सरमधून पेस्ट करून घेऊ। आणि वाटाणा आणि थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत त्याच्यात, त्याला पाणी टाकले त्याच्यात थोडंसं। आता एका कुकरमध्ये तेल गरम करून घेऊ। तेल छान गरम करून घ्यायचं। 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे। थोडंसं तेल जास्तच लागतं। त्यात 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची। छान तडतडली की जी वाटण रेडी करून ठेवलं होतं आपण, आलं, लसूण, कोथिंबीर, ती त्याच्यात टाकून घ्यायची। आता त्याला छान व्यवस्थित भाजून घेणार आहे। 2 ते 3 मिनटं लागतील भाजायला। छान असं भाजून घ्यायचं आहे। ती भाजते तोपर्यंत आपण तांदूळसुद्धा धुवून 10 मिनटासाठी भिजत ठेवला होता। आता छान मसाला भाजून रेडी झालेला आहे। मसाला छान भाजून झाला की नंतरच आपण त्याच्यामध्ये वाटाणा टाकायचा आहे। सध्या बाजारात बघू शकता किती स्वस्त वाटाणा झालेला आहे, नाहीतर इतर वेळी किती महाग असतो। तर आता स्वस्त आहे तर खूप आणा, खावा। आता तो टाकून घेऊ। त्यात थोडेसे शेंगदाणे टाकलेत चवीपुरते। आता छान मसाल्यासोबत त्याला भाजून घ्यायचं 2 ते 3 मिनटं। छान भाजून झालेलं आहे। आता आपण त्याच्यात आपले जे रेग्युलर मसाले असतात ते थोडे थोडे टाकून घ्यायचे, जास्त नाही टाकायचे। तर लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, थोडासा गरम मसाला टाकून घेऊ। आता छान मसाले टाकून घेतलेले आहेत। एकदा मिक्स करून घेऊ। छान व्यवस्थित मिक्स झालेले। आता आपण तांदूळ धुवून ठेवला होता, 10 ते 15 मिनटं झाले तांदूळ धुवून ठेवला होता, तो त्याच्यात टाकून घेऊ। 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। छान एकजीव झालं पाहिजे वाटाणा आणि तांदूळ। छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर मिक्स करून झालेलं आहे। आता आपण पाणी त्याच्यात जास्त नाही टाकायचं, कारण आपण तांदूळ भिजत ठेवला होता ना 15-20 मिनटं। तर 2 वाटी तांदूळ आहे तर 2.5 वाटीच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला। तर छान असा मिक्स झालेला आहे। ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे। 2 वाटी तांदूळ आहे तर अर्धा वाटी जास्त टाकायचे त्याच्यात, 2.5 वाटी। एकदम तुमचा भात सुटीत होईल, जरा पण चिकट राहणार नाही। जास्त पाणी टाकलं तर मग तो असा एकदम चिक लागत होतो, ते चांगला पण नाही लागत। असा एक एक शीत वेगळा झाला पाहिजे, तोच भात खाण्यात मजा असते। तर छान असं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता चवीनुसार त्याच्यात मीठ टाकायचं आहे। आपल्या आवडीनुसार मीठ टाकून घेऊ त्याच्यात। मीठ टाकून झालं की आपण कुकरला 2 शिट्या करायच्या, जास्त शिट्या पण नाही करायच्या, 2 शिट्या करायच्या। आणि कुकर छान असा थंड झाल्याशिवाय त्याला उघडायचं नाही। आणि आता कुकर छान असा गार झालेला आहे, त्याला उघडून घेऊ। तर बघू शकता तर रेडी झाला आहे आपला मसाले भात वाटाणा टाकून। एकदा नक्की करून बघा। आता आपण एका ताटामध्ये पण घेऊन दाखवते तुम्हाला। जरा बघू शकता एक एक शीत कसा वेगळा आहे, जरासुद्धा चिकट नाही। सुटसुटीत आपला मसाले भात रेडी झालेला आहे। तर असा तुम्ही नक्की करून बघा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद।